नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. DLMS ट्रायव्हेक्टर एनर्जी मीटर. आता हे नाव ऐकून थोडं अवघड वाटेल, पण काळजी करू नका. खास करून ITI इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आणि या फील्डमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी आपण हे मीटर अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चला, सुरुवातीलाच एक साधा प्रश्न विचारूया. आपण कधी विचार केलाय का की ज्या मोठ्या मोठ्या फॅक्टरीजमध्ये प्रचंड वीज वापरली जाते तिथे आपल्या घरातल्यासारखा साधा मीटर का लावत नाहीत? असं काय खास असतं त्या मीटरमध्ये? तो फक्त वीज मोजतो की अजून काही करतो? तर आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. आपण बघणार आहोत की इंडस्ट्रियल मीटर वेगळे का असतात, विजेचे 3 प्रकार कोणते आहेत, ट्रायव्हेक्टर मीटर म्हणजे नेमकं काय, तो काम कसा करतो, त्याची स्मार्ट वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. औद्योगिक मीटर वेगळे का असतात? याचं साधं सरळ उत्तर आहे की हे मीटर फक्त बिलिंगसाठी नाहीत, तर ते संपूर्ण पॉवर ग्रिडचं आरोग्य सांभाळण्यासाठी आणि तिचं संरक्षण करण्यासाठी बनवलेले असतात. फरक समजून घ्यायला एक उदाहरण घेऊ. समजा आपला घरगुती मीटर म्हणजे नळातून किती पाणी आलं फक्त तेवढं मोजणारा एक छोटासा मीटर आहे. पण इंडस्ट्रियल मीटर म्हणजे एका प्रचंड मोठ्या पाण्याच्या टाकीचं मॅनेजमेंट करण्यासारखं आहे. म्हणजे पाणी किती वापरलं, पाण्याचा प्रेशर किती होता, कुठून पाण्याची गळती होतेय का, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवावं लागतं. आता मीटर काय मोजतो हे समजून घ्यायचं असेल तर आधी विजेचे 3 प्रकार समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अनेकदा विद्यार्थी इथेच गोंधळतात, पण आज आपण हे एकदम सोपं करून टाकूया. पहिला प्रकार आहे ॲक्टिव्ह एनर्जी म्हणजेच सक्रिय ऊर्जा. आपण ही किलोवॉट आवर ह्यामध्ये मोजतो. हीच ती खरी कामाची वीज आहे, जी खरं तर फॅक्टरीमधली एखादी मोटर फिरवते किंवा मशिनरी चालवते. थोडक्यात जी ऊर्जा कामात येते ती ॲक्टिव्ह एनर्जी. दुसरा प्रकार आहे रिॲक्टिव्ह एनर्जी म्हणजे प्रतिक्रियाशील ऊर्जा. आता गंमत बघा, ही ऊर्जा स्वतः काही काम करत नाही, पण मोटर आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी ही ऊर्जा लागतेच लागते. हिच्याशिवाय काम सुरूच होऊ शकत नाही. आता या तिन्ही ऊर्जा समजून घ्यायला हे सोड्याच्या ग्लासचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. बघा, ग्लासमधलं जे खरं पेय आहे, जे आपण पितो, ती झाली आपली ॲक्टिव्ह एनर्जी. आणि त्याच्यावर जो फेस आलेला असतो, जो फक्त जागा अडवतो पण आपली तहान भागवत नाही, तो फेस म्हणजे रिॲक्टिव्ह एनर्जी. आणि पेय आणि फेस मिळून जो पूर्ण भरलेला ग्लास दिसतो ती झाली ॲपरंट एनर्जी. हीच ती टोटल एनर्जी आहे जी पॉवर कंपनीला आपल्यापर्यंत पोचवावी लागते. महत्त्वाचा मुद्दा काय, ॲपरंट एनर्जी ही ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह एनर्जीची साधी बेरीज नाही, तर व्हेक्टर बेरीज आहे. मग आता प्रश्न पडतो की या तिन्ही ऊर्जा मोजायची गरजच काय? आणि याच प्रश्नाच्या उत्तरात ट्रायव्हेक्टर या नावाचं रहस्य दडलेलं आहे. चला पुढे बघूया. इथे एक अगदी साहजिक प्रश्न मनात येतो की जर काम फक्त पेय म्हणजे ॲक्टिव्ह एनर्जी करत असेल तर कंपन्यांनी त्या फेसाचे म्हणजे रिॲक्टिव्ह एनर्जीचे पैसे का द्यायचे? वीज कंपन्या KVAH वर म्हणजे पूर्ण ग्लासवर बिल का लावतात? यामागे एक खूप महत्त्वाचं सायन्स आहे. बघा, जेव्हा एखादी कंपनी जास्त रिॲक्टिव्ह एनर्जी म्हणजे जास्त फेज वापरते तेव्हा सिस्टममधनं जास्त करंट ओढला जातो. आणि हा जास्तीचा करंट वीज कंपनीच्या तारांमधून वाहताना उष्णतेच्या रूपात वाया जातो. यालाच आपण I²R लॉसेस म्हणतो. हे नुकसान टाळण्यासाठी आणि कंपन्यांना त्यांचा पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी भाग पाडण्यासाठी बिलिंग KVAH वर म्हणजे ॲपरंट एनर्जीवर केलं जातं. आणि इथेच आपल्याला ट्रायव्हेक्टर मीटरचं काम समजतं. ट्राय म्हणजे 3 आणि व्हेक्टर म्हणजे विजेच्या प्रवाहाच्या दिशा. हा मीटर एकाच वेळी ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह आणि ॲपरंट या तिन्ही ऊर्जांच्या व्हेक्टर्सवर नजर ठेवून असतो. म्हणूनच याचं नाव आहे ट्रायव्हेक्टर मीटर. सोपं आहे ना? ठीक आहे, तर आता आपल्याला हे कळालं की मीटर काय मोजतो आणि का मोजतो. पण आता आपण हे बघूया की हा मीटर हे सगळं मोजमाप नक्की करतो तरी कसा, त्याच्या आतमध्ये काय चाललेलं असतं. साधारणपणे इंडस्ट्रियल मीटर 2 प्रकारचे असतात. LT म्हणजे लो टेन्शन, जे मोठ्या कमर्शियल बिल्डिंगमध्ये वापरतात, आणि HT म्हणजे हाय टेन्शन, जे मोठमोठ्या कारखान्यांमध्ये 11,000 व्होल्ट किंवा 33,000 व्होल्टवर चालतात. आता एवढा हाय व्होल्टेज आणि करंट थेट मीटरला देता येत नाही, म्हणून त्यासाठी करंट ट्रान्सफॉर्मर CT आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर PT वापरले जातात. मीटरच्या आतली प्रोसेस आपण 4 सोप्या स्टेप्समध्ये समजू शकतो. स्टेप 1, CT आणि PT हे सेन्सर्स मेन लाईनमधला व्होल्टेज आणि करंट मोजतात. स्टेप 2, आतमध्ये एक ADC म्हणजे ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर असतो, जो या सिग्नल्सना डिजिटल बनवतो. स्टेप 3, मग मीटरचा मेंदू म्हणजे मायक्रो कंट्रोलर ह्या डेटावर कॅल्क्युलेशन्स करतो.
आणि स्टेप 4, ही सगळी माहिती आपल्याला LCD डिस्प्लेवर दिसते. हे मीटर फक्त मोजमाप करत नाहीत, तर ते प्रचंड स्मार्ट आहेत. आणि त्यांच्या नावातील DLMS हे त्यांच्या स्मार्ट असण्याचं एक मोठं कारण आहे. DLMS म्हणजे डिव्हाइस लँग्वेज मेसेज स्पेसिफिकेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक कॉमन भाषा आहे, जशी आपली मराठी किंवा इंग्रजी असते. याच भाषेमुळे मीटर थेट वीज कंपनीच्या कम्प्युटरशी बोलू शकतो, डेटा पाठवू शकतो, चोरीचा प्रयत्न झाल्यास अलर्ट देऊ शकतो आणि म्हणूनच रेव्हेन्यू प्रोटेक्शन म्हणजे महसूल संरक्षण शक्य होतं. चला बघूया याची काही स्मार्ट वैशिष्ट्ये. या मीटरचा ॲक्युरसी क्लास आहे 0.5S. यातला 0.5 तर ठीक आहे, अचूकता दाखवतो. पण या Sचा अर्थ काय असेल बरं? काही अंदाज? हा S खूपच महत्वाचा आहे. S म्हणजे स्पेशल. याचा अर्थ असा की जेव्हा कारखान्याला सुट्टी असते आणि लोड अगदी कमी असतो, तेव्हाही हा मीटर एकदम अचूक मोजमाप करतो. नॉर्मल मीटर कमी लोडवर चुका करू शकतात, पण S क्लास मीटर अगदी बारीक वापरसुद्धा अचूकपणे नोंदवतो. आता ही संख्या बघा, 15 मिनिटे. हा आहे मॅक्झिमम डिमांड म्हणजे MD इंटिग्रेशनचा टाईम. मीटर विजेचा जास्तीत जास्त वापर सेकंदाला मोजत नाही, तर 15 मिनिटांच्या सरासरीवर मोजतो. याचं कारण असं की ट्रान्सफॉर्मरला गरम व्हायला वेळ लागतो, त्यामुळे एखाद्या क्षणासाठी लोड वाढला तर लगेच दंड लागत नाही. आणि आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, वीज चोरी. मीटरसोबत छेडछाड करण्याचे अनेक प्रकार केले जातात, जसं की मीटरवर मोठं मॅग्नेट लावणं, त्याचं कव्हर उघडणं किंवा फेसची अदलाबदल करणं. पण हा स्मार्ट मीटर हे सगळे प्रयत्न हुशारीने पकडतो. जेव्हा कोणी मीटरसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा मीटर फक्त त्याची नोंद नाही करत, तर त्या क्षणाचा एक स्नॅपशॉट काढून ठेवतो. म्हणजे त्या क्षणाची तारीख, वेळ, व्होल्टेज, करंट, पॉवर फॅक्टर सगळा डेटा कायमचा सेव्ह होतो. थोडक्यात सांगायचं झालं तर हा एक प्रकारचा डिजिटल एक्स-रे आहे, जो कधीच लपवता येत नाही. चला, आता आपण जे काही शिकलो त्याचा एक क्विक सारांश घेऊया. परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायलाच हवेच. तर परीक्षेसाठी हे मुद्दे नक्की लक्षात ठेवा. मीटरचा ॲक्युरेसी क्लास आहे 0.5S. MD इंटिग्रेशन टाईम आहे 15 मिनिटं. DLMSचा फुल फॉर्म आहे डिव्हाइस लँग्वेज मेसेज स्पेसिफिकेशन, जी मीटरची संवाद साधण्याची भाषा आहे. TOD म्हणजे टाईम ऑफ डे बिलिंग. आणि ट्रायव्हेक्टर म्हणजे ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह आणि ॲपरंट या तिन्ही ऊर्जांचं मोजमाप. सारांश काय, तर हा मीटर फक्त एक उपकरण नाहीये, तर तो संपूर्ण पॉवर सिस्टमचा एक हुशार आणि डोळ्यात तेल घालून काम करणारा रक्षक आहे.